गुड मॉर्निंग स्टुडंट्स. बघा पाठीमागच्या तासाला आपण गॅमेटोजेनेसिस गॅमेटोजेनेसिस गॅमेट तयार होण्याच्या प्रोसेसचा अभ्यास केलेला आहे. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स, that is male gamete sperm and female gamete ovum or egg, called gametogenesis. त्यानंतर याचे दोन टाइप आहेत गॅमेटोजेनेसिस मध्ये. पहिला जो टाइप आहे स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्म तयार होण्याची प्रोसेस स्पर्मॅटोजेनेसिस. आणि आजच्या तासाला आपण गॅमेटोजेनेसिस मधला दुसरा एक भाग आहे ओजेनेसिस, ओव्हम. ओजेनेसिस तयार होणं. ओजेनेसिस म्हणजे काय बघा, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ एग or ovum or female gamete from germinal epithelial cells of ovary called oogenesis. हा जो एक शब्द आहे oogenesis म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ एग, ओव्हम or female gamete from germinal epithelial cells of the ovary. Oogenesis process is completed in ovary and envelope oviduct. oogenesis process जे आहे ही डिस्कंटिन्यू आहे. oogenesis process मध्ये it also similar to the steps of spermatogenesis. ज्या पद्धतीने आपण स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये 3 स्टेप बघितलेले त्या स्टेप इथे आहेत oogenesis मध्ये सुद्धा. फर्स्ट वन इज द मल्टिप्लिकेशन फेज. बघा हा कन्सेप्ट थोडा स्पर्मॅटोजेनेसिस पेक्षा थोडा कॉम्प्लिकेटेड आहे. व्यवस्थित लक्ष द्या. ओजेनेसिस मध्ये 3 स्टेप आहेत. फर्स्ट फेज मल्टिप्लिकेशन, सेकंड ग्रोथ फेज, थर्ड मॅच्युरेशन फेज. स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये सुद्धा या स्टेप आहेत, मल्टिप्लिकेशन फेज, ग्रोथ फेज, मॅच्युरेशन फेज. oogenesis process it involves first step multiplication phase. ऍक्च्युअली याच्यामध्ये काय होतं बघा, अशा पद्धतीचा ओव्हरीचा असणारा हा पार्ट आपण सांगितलेला आहे हिस्टॉलॉजिकल. फर्स्ट फेज मल्टिप्लिकेशन फेज. इन दिस फेज, या फेज मध्ये ऍक्च्युअली काय होत असेल, जर्मिनल इपिथेलियल सेल्स ऑफ ओव्हरी, ओव्हरी मध्ये असणाऱ्या ज्या सेल आहेत germinal epithelial cells of the ovary, it act as a, यामध्ये ज्या काही सेल आहेत act as a primary germinal cells. यातल्या काही पेशींना समजा आपण कन्सिडर केलं प्रायमरी जर्मिनल सेल्स, पीजीसी. प्रायमरी जर्मिनल सेल्स आर डिप्लॉइड सेल. प्रायमरी जर्मिनल सेल्स undergoes a repeated mitotic division. याच्यामध्ये मायटॉसिस होत आहे, रिपीटेड मायटॉसिस डिव्हिजन. यामध्ये मायटॉसिस घडलं जातं. प्रायमरी जर्मिनल सेल पीजीसी, डिप्लॉइड प्रायमरी जर्मिनल सेल undergoes a repeated mitotic division and to form oogonial cells or gamete mother cells. ह्याच्या सेल तयार होतात रिपीटेड मायटॉसिस and to form gamete mother cell, diploid gamete mother cell or oogonial cells, diploid oogonial cell, and this process is completed in, आणि हे कधी घडलं जातं बघा, this process is completed in embryonic stage before birth of female babies. म्हणजे फिमेल बेबीचा जन्म होण्यापूर्वी एम्ब्रियोनिक स्टेजला ही प्रोसेस कंप्लीट होते. सेकंड फेज इज द ग्रोथ फेज. दुसरी फेज कोणती आहे? ग्रोथ फेज. रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन स्टॉप्स सम ओव्हनियल सेल्स, डिप्लॉइड ओव्हनियल सेल stop the process of mitosis and
it become enlarged in size by accumulation of foods, formation of endoplasmic reticulum, more number of endoplasmic reticulum, Golgi complex, Golgi bodies, and mitochondria. Oogonia, diploid cell become large due to accumulation of foods and increase the number of endoplasmic reticulum, Golgi bodies, and mitochondria. Act as an primary oocyte. Diploid primary oocyte म्हणून काम करतात. Primary oocyte called growth phase. बघा पहिली फेज कोणती आहे? फर्स्ट वन इज द मल्टिप्लिकेशन फेज. Primary germinal cells (PGC). Primary germinal cell undergoes repeated mitotic division and to form millions of अशा लाखो सेल तयार होतात. At the time of birth, each ovary contain 2 millions of oogonia. बर्थच्या वेळेला फिमेल बेबीचा बर्थ होण्यापूर्वी याच्यामध्ये oogonia तयार होतात. And their number becomes 2 lakh each ovary, and they get reduced, decrease their number. One of oogonia become large in size, increase the number of endoplasmic reticulum, Golgi bodies, mitochondria, act as a primary oocyte. Diploid growth phase. Third one is the maturation phase. तिसरी स्टेप कोणती आहे बघा, मॅच्युरेशन फेज. ही फेज महत्त्वाची आहे, लॉंगेस्ट आहे. प्रायमरी ओसाइट, ज्या पद्धतीने आपण ओव्हरी मध्ये बघा प्रायमरी ओसाइट वरती प्रिमॉर्डियल फॉलिकल असं नाव दिलंय प्रायमरी, सेकंडरी फॉलिकल, त्यानंतर टर्शरी फॉलिकल, ग्राफियन फॉलिकल असं का म्हटलेलं बघा. याच्यामध्ये प्रायमरी ओसाइट वरती ग्राफियन फॉलिकलचा एकच लेयर असेल तर प्रायमरी फॉलिकल, 2 लेयर तयार झाले ओव्हेरियन सेल, 2 लेयर असतील तर सेकंडरी फॉलिकल, 3 असतील तर टर्शरी फॉलिकल. फॉलिकलचं काम काय बघा, फॉलिक्युलर सेल प्रोव्हाइड न्यूट्रिएंट टू द प्रायमरी oocyte. Third phase is the maturation phase. Primary oocyte at attaining the puberty, primary oocyte undergoes meiosis first and meiosis second. Primary oocyte undergoes meiosis first, and to form primary oocyte हा diploid. Diploid primary oocyte undergoes meiosis first to form 2 unequal cells. 2 unequal and haploid cell. Larger cell is secondary oocyte. Larger cell जी आहे ती secondary oocyte, and smaller one is called first polar body. After attaining the puberty, puberty नंतर menstrual cycle च्या वेळेला primary oocyte undergoes meiosis first and to form secondary oocyte and first polar body. Secondary oocyte प्रेझेंट इन ओव्हरीच्या स्ट्रक्चर मध्ये जर विचार केला तर मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल मध्ये सेकंडरी oocyte आहे. And under the influence of LH हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन मुळे ओव्ह्युलेशन घडलं जातं and secondary oocyte release from ovary. ओव्हरी मधून secondary oocyte हा रिलीज होतो. Then secondary oocyte release from ovary collected by finger-like position fimbriae and guide transmit to ampulla of oviduct. हा secondary oocyte ampulla पर्यंत ट्रान्सफर केला जातो. Secondary oocyte undergoes meiosis second. its meiosis second कधी होतं at when sperm enter into the ovum. Meiosis second is completed after entry of sperm into the egg or ovum. बघा इथं बरेचशा प्रोसेस आहेत, फिगर वरून बरीचशी माहिती याच्यामध्ये आहे. ओजेनेसिस म्हणजे जर्मिनल इपिथेलियम ऑफ ओव्हरी यापासून
ओव्हम तयार होणार. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ एग ऑर ओव्हम हॅप्लॉइड आहे, फिमेल गॅमेट आहे. हा कुठं तयार होतो बघा, ऍक्च्युली एम्ब्युलामध्ये आफ्टर एंट्री ऑफ स्पर्म. शेवटचा जो भाग आहे एग किंवा ओव्हमची जी फिगर आहे ही कुठं तयार होते, ओव्हिडक्टच्या एम्ब्युलर रिजन मध्ये आफ्टर एंट्री ऑफ स्पर्म इनसाइड द ओव्हम. ओझिलिस मध्ये प्रायमरी जर्मिनल सेल्स पीजीसी, it undergoes repeated mitotic division and to forms millions of oogonia. Millions, लाखो oogonia तयार होतात. And some oogonia stop mitosis. It become large in size by accumulation of foods. Increase number of endoplasmic reticulum, Golgi bodies and mitochondria act as a primary oocyte. Primary oocyte undergoes meiosis first to form larger haploid secondary oocyte and small haploid first polar body. दोन बॉडीज तयार होतात, सेकंडरी oocyte and फर्स्ट पोलर बॉडी. सेकंडरी oocyte undergoes meiosis second. हा सेकंडरी oocyte meiosis second मध्ये प्रवेश करतो, बट arrested at हा अरेस्ट होतो, अरेस्टेड ऍट सेकंडरी oocyte, अरेस्ट ऍट मेटाफेज सेकंड. सेकंडरी oocyte पासून ओव्हम डायरेक्ट तयार होत नाही, अरेस्ट ऍट मेटाफेज सेकंड मध्ये अरेस्ट होतो. and secondary oocyte release from mature graphene follicle from ovary under the influence of LH मुळे हा secondary oocyte रिलीज होतो. Secondary oocyte reach into the ampulla of oviduct and when sperm enter into the ovum, then meiosis second is completed and to form haploid female gamete or egg. बघा इथपर्यंतची ही प्रोसेस आहे, ओजेनेसिस प्रोसेस. व्यवस्थित लक्ष द्या. प्रायमरी जर्मिनल सेल्स पीजीसी डिप्लॉइड आहेत, यापासून मिलियन्स ऑफ ओगोनिया तयार होतात. And after birth of female babies, their number get reduced, degenerate. 40,000 remain at the time of puberty. 40,000 शिल्लक राहतात. Some ogonial cells, gamete mother cell or ogonial cell stop mitosis and act as a primary oocyte. Primary oocyte undergoes meiosis first to form secondary oocyte haploid and first polar body haploid. Secondary oocyte undergoes meiosis second but arrest at metaphase second. And secondary oocyte release from ovary enter into the ampulla of oviduct. After entry of sperm inside the ovum, complete the process of meiosis second and to form haploid female gamete, egg or ovum. If egg is not fertilized, ovum release discharge from body through vagina during menstrual cycle, menstrual flow. oogenesis प्रोसेस आहे. इथपर्यंतची एक स्टेप आहे. बिफोर स्टार्ट at embryonic stage, before birth of female babies, and discontinuous stop some develop to form primary oocyte up to the puberty. After attaining puberty, it undergoes meiosis first and second. meiosis first मध्ये secondary oocyte तयार होतो. secondary oocyte undergoes meiosis second but arrest at metaphase second. And secondary oocyte release, हा secondary oocyte आहे, हा ओव्हम नसतो. Secondary oocyte reach into the ampulla of oviduct, sperm enter into the secondary oocyte and completion of meiosis second by releasing second polar bodies. इथपर्यंत हा ओजेनेसिसचा एक भाग आहे. काय अडचणी शंका असतील तर बघा, एकदा अभ्यास करा. ठीक आहे.